ठिकाणी महादेवची फार सुंदर म्हणजे जी मूर्ती आहे ती ठेवलेली आहे. बघा किती भारी केलेली इथे. आणि जेव्हा इथून पाणी पडत असेल काही किती भारी दिसत असेल त्यातून. वा किती भारी मूर्ती आहे गाईज. हे बघा हे तर बघितलंच नाही गाईज मी. आणि मग जेव्हा ते इथे येतात त्यांच्या वडिलाचं श्राद्ध ते गाईज याच ठिकाणी करतात. बघा गाईज. आणि जालन्यावर नाही पाहिली गाईज इतकी मोठी मूर्ती मी बजरंग बलीची. इतर ठिकाणी तर नाही बघितली गाईज. अशी काही जागा या ठिकाणी. हे पण मला लॉकडाऊन आठवलं गाईज. अरे हे लॉकडाऊन गाईज. आता हे मशीन तर फार फेमस झाली. त्याची व्हिडिओ आली होते बाप डेंजर. पण मला वाटलं नव्हतं गाईज की मला या ठिकाणी ही मशीन बघायला भेटेल. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी माझं नाव आहे प्रतीक यदमाळ. मी तुमचं स्वागत करतो पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. आणि मंडळी आपण शोधतो जालन्यातला असा इतिहास जो की अजूनही लोकांना माहीत नाही आहे. आणि आपण शोधतो ॲक्च्युली जालन्याचा इतिहास ज्याच्याबद्दल लोक अजूनही अवेअर नाही आहे किंवा जालन्याचा असा इतिहास की जो लुप्त होत चालला आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जालन्यातला जो इतिहास आहे तर तो शोधतो आहे गाईज मी. आणि मंडळी आज पुन्हा निघलो आहे आपल्या जालन्यातील इतिहासाच्या शोधामध्ये. अँड गाईज आज ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर त्या जागेसाठी मी फार एक्सायटेड आहे गाईज. फार एक्साइटमेंट आहे त्या जागेसाठी की भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी जायचं होतं पण बाकीच्या ब्लॉग शूटमध्ये ते जाणं झालं नाही. आणि आज शेवटी त्याचा योग आला आहे गाईज. आणि या जागेला मी तरी 1 महिन्यापासून म्हणजे ध्यानात होती मला या ठिकाणी जायचं आहे. आणि असं याचा जो इतिहास आहे गाईज तर तो जालनेकरांना सांगायचा आहे. आणि याच्याबद्दल नाही का जालन्यातील फार कमी लोकांना माहिती असेल. माहीत नाही असं नाही आहे, माहिती आहे पण फार कमी लोकांना माहिती आहे. पण त्याच्यामागचं पण डिटेल काय आहे आणि त्याच्यामागचं रहस्य काय आहे तर ते अजूनही माहिती नाही गाईस. तर असं कुठलं रहस्य आहे गाईस की जे तुम्हाला आता माहीत पडणार आहे. मी एक्साइटमेंट आहे. तर गाईस एक हिंट देतो गाईस. तर आता तुम्हाला सरळ मी इथून घेऊन जाणार आहे त्रेतायुगामध्ये 7,000 वर्षापूर्वी. 7,000 वर्षापूर्वी तर त्रेतायुग. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार गाईस. आता भरपूर जणांना कळालं असेल गाईस की मी कुठे घेऊन जातो आहे तुम्हाला. तर कुठली जागा आहे ती काय तिथे इतिहास आहे तर आता मी तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवेल गाईस. असं नाही तिथं जाईल मग तुम्हाला दाखवेल. सो ऑल्सो गाईस स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईस बाय द वे तर त्या पॉईंटवर आलो आहे गाईज मी. आणि तुम्हाला दाखवतो गाईस की ती जागा आहे कुठे. तर मंडळी हा आहे आपला म्हणजे या रोडनं आपण सरळ जातो बसस्टँडकडे. सर्वांना हा रोड माहितीच आहे काही. हा बसस्टँडकडून स्ट्रेट येतो रोड. आणि इथंच ह्या साईडला आहे हे ठिकाण रामतीर्थ स्मशानभूमी. गाईज बाय द वे तर तुम्हाला जी प्लेस म्हणत होतो मी तर ही आहे ती जागा गाईज. अँड गाईज बाय द वे तर हे आहे आमचं रामतीर्थ जालन्यामध्ये. अँड गाईज बाय द वे तर इथे आतमध्ये काय ते मला पण माहीत नाही गाईज. आपण रामतीर्थात आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप पण करू शकता गाईज. इफ यू वॉन्ट गाईज तर तुम्ही हा ब्लॉग स्किप पण करू शकता. कारण मी आता रामतीर्थामध्ये इथून मी एंटर होईल तर आतमध्ये कुठल्या गोष्टी असेल ते मला माहीत नाही आहे. तर या ठिकाणी आलो आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ म्हणजे स्किप करू शकता गाईज. आणि गाईज बाय द वे तर तुम्हाला माहिती आहे गाईज रामतीर्थावर आलो आहे आपण जालन्यामध्ये. आणि याचा पण फार महत्त्वाचा इतिहास आहे गाईज आपल्या जालन्यासाठी जो की सरळ त्रेतायुगाशी जुळेल आहे गाईज. आणि तो कुठला इतिहास आहे गाईज तर इथे आतमध्ये जातो गाईज आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि गाईज बाय द वे तर आतमध्ये मी जातो आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ स्किप पण करू शकता गाईज. कारण मला काही भीती नाही या गोष्टीची अशी. कारण आपण कसं माहिती आहे का आता आतमध्ये काय असेल ते मला पण माहीत नाही आहे. क्लिअर सांगतो गाईज. जर आतमध्ये जर कसे म्हणजे काय असेल ते तर मला पण माहिती आहे गाईज. तर मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इफ यू वॉन्ट गाईज तर तुम्ही हा ब्लॉग स्किप पण करू शकतात. अँड गाईज बाय द वे तर आता जास्त काही बोलत नाही आणि इथून आता आतमध्ये जाऊ आपण. अँड गाईज बाय द वे तर जस्ट आता या ठिकाणी एंटर झालो गाईज. त्या ठिकाणी राहिला गेट. आणि कसा सीन आहे गाईज या ठिकाणचा आता मी तुम्हाला दाखवतो. अँड गाईज बाय द वे तर बघा आता मी आलो आहे रामतीर्थामध्ये गाईज. आणि आतून असं काही दिसतं गाईज या ठिकाणी. कसं आहे आतून हे किती सुंदर आहे गाईज. ॲक्च्युली सजूनच फार भारी आलेले आहे.
आणि इकडं सगळं मटेरियल. आणि या ठिकाणी महादेवची फार सुंदर म्हणजे जी मूर्ती आहे ती ठेवलेली आहे. बघा किती भारी केलेली इथे. आणि जेव्हा इथून पाणी पडत असेल काही किती भारी दिसत असेल. आणि असं काही सीन बघा काही. हा असा काही एरिया आहे आतून. आणि गाईस तर त्या साईटून आलो आहे आपण. आणि या ठिकाणी असं काही सीन आहे गाईस. आणि या ठिकाणी पण मला म्हणे की मंदिर आहे कुठंतरी, तर ते बघतोय गाईस या ठिकाणी मी. आणि आतून असं काही सीन गाईस. बघा गाईस कसा सीन आहे आतून. वा किती भारी मूर्ती आहे गाईज. हे बघा हे तर बघितलंच नाही गाईज मी. वा बजरंग बलीची फार मोठी मूर्ती आहे गाईज या ठिकाणी. बघा किती भारी मूर्ती आहे. खूप भारी आहे गाईज. अच्छा हे ठीक आहे. तर इथून वरती जाऊन बघू गाईज. वाव गाईज. आणि इथे बघा गाईज किती भारी करण्यात आलेले आहे. इथे पायऱ्या वगैरे बनवण्यात आलेल्या आहेत. स्मशानभूमी पण इकडे त्या ठिकाणी दिसते मला. जे टॉम्स म्हणतो गाईज, टॉम्स पण आहे तिथे. आणि या ठिकाणी बघा गाईज किती भारी मूर्ती आहे गाईज बजरंग बलीची. अगोदर दर्शन करतो मन ब्लॉग स्टार्ट करेल मी. अँड गाईज बाय द वे बघा किती मोठी मूर्ती आहे गाईज या ठिकाणी. बजरंग बलीची फार मोठी मूर्ती आहे गाईज. वाव बघा गाईज. आणि जालन्यावर नाही पाहिली गाईज इतकी मोठी मूर्ती मी बजरंग बलीची. इतर ठिकाणी तर नाही बघितली गाईज. बघा गाईज किती मोठी मूर्ती आहे या ठिकाणी. अँड गाईज हा पूर्ण एरिया गाईज या ठिकाणाचा. बघा गाईज असा हा पूर्ण एरिया आहे. आणि इकडं पण एक रोड चालला आहे खाली. कोणीतरी यायला लागलं गाईज तिथे. बघा गाईज हा असा काही एरिया. आणि हा एरिया कुठला आहे इकडून पण वेगळा माझा पॉईंट आहे गाईज. गाण्यात आवाज यायला काय गाईज तुम्हाला. असा काही सीन. आणि बघा गाईज काही अशी इथलची जागा ही. अँड गाईज बाय द वे तर या ठिकाणी आलो आहे मी. आणि ह्या जागेमागचं रहस्य काय आहे याची बॅक स्टोरी गाईज तर आता तुम्हाला सांगतो गाईज. तर ही आहे रामतीर्थ गाईज. रामतीर्थ म्हटल्यावर ऑब्वियसली आपल्याला कळतं की रामतीर्थ म्हणजे स्मशानभूमी आहे ही. आणि याचं मागचं रहस्य असं आहे गाईज की ज्यावेळेस श्रीराम जेव्हा अयोध्याहून वनवासासाठी निघाले तर होतं काय माहिती आहे का, काही महिन्यानंतर ते येतात जालन्यामध्ये. आणि जेव्हा जालन्यामध्ये येतात गाईज तर तेव्हा त्यांना कळतं की या ठिकाणी की त्यांचे जे पिता आहे गाईज राजा दशरथ, तर त्यांना स्वर्ग होतो गाईज. तर त्यांना माहिती कळती जालन्यामध्ये आल्यावर. आणि त्यावेळेस ते याच ठिकाणी राहतात गाईज. आणि मग जेव्हा ते इथे येतात तर मग त्यांच्या वडिलाचं श्राद्ध ते गाईज याच ठिकाणी करतात गाईज. याच ठिकाणी जे श्राद्ध आहे गाईज तर ते या ठिकाणी करतात गाईज. आणि मग ते या ठिकाणी श्राद्ध करतात गाईज. तर तेव्हापासून या ठिकाणाला म्हणजे रामतीर्थ म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही अशी पवित्र जागा गाईज की या ठिकाणी श्रीरामीचे चरणस्पर्श झालेले आहे गाईज. आणि या गोष्टीचा फार आनंद आहे गाईज की मला तर फार आनंद आहे गाईज. कारण श्रीराम म्हणजे अयोध्याहून आले गाईज. आणि लकीली म्हणजे जालन्यामध्ये आले आणि त्यांच्या जेव्हा त्यांचे चरण आपल्या जालना भूमीला लागले गाईज तर आमची जी जालना भूमी खरंच पावन झाली गाईज.
आणि याचा मला फार आनंद आहे गाईज. कारण एक विचार करून बघा गाईज की अयोध्या कुठे राहिलं आणि श्रीराम कुठून आले वनवासासाठी गाईज, आणि लकीली ते आमच्या जालन्यामधून गेले गाईज, म्हणजे या धरतीतून गेले गाईज. तर याचा मला फार आनंद आहे गाईज. आणि म्हणजे एक विचार करून बघा गाईज की श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले, एवढा मोठा म्हणजे त्रेतायुगचा एवढा मोठा तो क्षण होता गाईज की श्रीराम वनवासाला निघाले. जे राजा आहे तर ते वनवासाला निघाले गाईज, आणि जाता जाता ते आमच्या जालन्याला त्यांचे चरण स्पर्श करून गेले आणि गेलेच नाही तर इतिहासामध्ये याची म्हणजे नोंदणी पण करून गेले गाईज श्रीराम. तर याचा मला फार म्हणजे आनंद आहे गाईज. आणि एक विचार केला गाईज तर एक नॉर्मलची गोष्ट आहे की श्रीराम या ठिकाणून गेले, पण या गोष्टीमागचं जे रहस्य आहे गाईज ते फार कमी लोकांना माहिती आहे गाईज की श्रीरामाचे चरण स्पर्श होणे आपल्या जालन्याच्या पावन धरतीला ही फार मोठी गोष्ट आहे गाईज, फार मोठी गोष्ट आहे. आणि गाईज बाय द वे, तर तुम्हाला हा इतिहास माहीत होता का नाही गाईज, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या ठिकाणी आलं गाईज, आणि हा इतका परिसर आहे आणि इथून आता पूर्ण जो व्ह्यू आहे गाईज या जागेचा येतो आहे मला. आणि मला असं म्हटलं की या ठिकाणी अजून पण काही गोष्टी आहे गाईज, भरपूर अशा गूढ गोष्टी आता त्या ठिकाणी होत्या त्या ताई. तर त्याने सांगितलं की ते तुम्हाला बघायला भरपूर मिळेल गाईज, म्हणजे भरपूर ज्या गूढ गोष्टी या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर त्यांनी हा पॉईंट सांगितला गाईज की तुम्ही इथे जा म्हणून तुम्हाला काहीतरी बघायला मिळेल. या ठिकाणी श्री बजरंगबली यांचे म्हणजे दर्शन घेतले. आणि अजून एक छोटे छोटे पॉईंट आहे गाईज, म्हणजे मंदिर आहे, तर ते पण तुम्ही व्हिजिट करा म्हणे. आता बघतो या ठिकाणी मला कुठले मंदिर बघायला मिळतात. आणि गाईज या ठिकाणी थांबलो मी थोडं, श्री बजरंगबली यांचे म्हणजे दर्शन घेतले आणि फार वेळ थांबलो. तर तिकडून एक गाडी आली गाईज, असं काही सीन आहे गाईज. आता इथून खाली उतरतोय. आणि गाईज कशी वाटली ही जागा कमेंटमध्ये नक्की सांगा, शोध घालून घेऊ एकदा. इथं काहीतरी माहिती लिहिली गाईज, जिराफ आध्यात्मिक प्रवेशद्वार. प्रस्तुत प्रवेशद्वाराबद्दल 2 जिराफांचे शिल्प आहेत. हे दूरदृश्याचे प्रतीक आहे. ओके. कारण त्यांचे लांब मान आकाशात असते. जिराफामध्ये असलेली अपरिमित ऊर्जा आध्यात्मिक दृष्टी लोकांना आव्हाने आणि मर्यादांच्या पलीकडे पाहण्यास व जगण्याचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहन करते. ओके. जिराफ हा प्राणी केवळ 150 वर्षापूर्वी भारतात आणला गेला अशी माहिती असली तरी मध्य प्रदेशातील भीमबेटका या जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक व पुरातन गुहेतील शिल्पामध्ये जिराफ सदृश्य पाण्याचं चित्र कोरलेलं आहे. काळ प्राचीन अश्मयुग 25,000 ते 15,000 ईसापूर्व. अच्छा, जिराफ हा प्राणी 150 वर्षापूर्वीमध्ये आलता गाईस, भारतामध्ये 150 वर्षापूर्वी आलता असं या ठिकाणी लिहिलेलं आहे गाईस. पण पुरातन ज्या गुफा होत्या गाईस, हे जे तुम्ही चित्र बघता गाईस, जर अश्मयुगीन जे लोक होते गाईस, तर ते ज्या गुफा होत्या तर त्यांच्यामध्ये पण म्हणजे जिराफाचं त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे गाईस. म्हणजे इथं थोडं कन्फ्युजन झालं गाईस. इथं 2 प्रश्न आहे गाईस. एक तर जिराफ हा 150 वर्षापूर्वी आला होता, पण त्यासोबत असं पण म्हटलं गेलं गाईस की जिराफ हा अश्मयुगा काळापासून होता गाईस, म्हणजे प्राचीन लोक होते अश्मयुगीन, तर त्यांच्या काळापासून आहे. कारण त्यांचे जे भिंतीवर जे चित्र करत होते गाईस, तर त्याच्यामध्ये जिराफ यांचं चित्रीकरण केलेलं आहे गाईस. आणि जिराफ हे दूरदृष्टीचं प्रतीक मानलं जातं गाईस, म्हणजे लांब असल्यामुळे ते दूरची गोष्ट पण बघू शकता गाईस, तर याचं असं प्रतीक मानलं जातं गाईस. अशी काही जागा या ठिकाणी. हे पण मला लॉकडाऊन आठवलं गाईस. हे लॉकडाऊन गाईज, काय आठवलं का लॉकडाऊन? बघा गाईज, लॉकडाऊन काही सांगायची असं गरजच नाही आता काही याच्याबद्दल की काय गोष्ट आहे म्हणून. ही भट्टी इथून धुप्पण निघायला आणि पूर्ण मशीन गाईज. लॉकडाऊन गाईज, लॉकडाऊन या मशीनबद्दल तर फार तवा दाखवत होते गाईज, बाप रे बाप. फार वाटलं नव्हतं ही मशीन मला बघायला मिळेल या ठिकाणी. आणि जे की आता त्यावेळेस फक्त बनवली होती आणि आता पूर्ण बंद पडेल आहे, सगळं जंग वगैरे लागलं या ठिकाणी. सही आहे. आणि काही ही जागा बघितली ना आता मी, तर मला नाही का कोरोना लॉकडाऊन एक सोबत आठवलं काही. फार भीती दाखवली होती त्या मशीनने तेव्हा,
पण आता काही वाटत नाही. काय मशीन होते काही बाप, कसे ते व्हिडिओ आले होते माझ्या मोबाईलमध्ये 2-3 वेळेस की असं होते तसं होते. एक तर घरामध्ये बदल बाहेर का झालो काहीच माहीत नाही. आता हे मशीन तर फार फेमस झाली ती, याची व्हिडिओ आली होते बाप डेंजर. पण मला वाटलं नव्हतं गाईज की मला या ठिकाणी ही मशीन बघायला भेटेल. बघा गाईज, आणि जे की आता उपयोगत नाही आहे, पडेल आहे अशी ही मशीन या ठिकाणी. आणि या ठिकाणी असा काही सीन, बुटं घालून तर जाता येणार नाही काही आतमध्ये, जायचीच काय गरज आहे आपल्याला. असं काही सीन आहे बघा गाईज. काही साईट बघा गाईज, असा काही सीन आहे. आणि त्या ठिकाणी अच्छा गाईचं असं हे ठेवलं गाईज, बघा गाईज काय अशी जागा. धबधबा होता अगोदर तिथे गोमुख म्हणून, पण आता बंद आहे. आणि हे काय, वीरशैव लिंगायत वाणी स्मशानभूमी शिवतीर्थ. शिवतीर्थ म्हणजे तिकडं पण वेगळे आहे का काही साईट, हे तर जाऊन बघू गाईज. असा रस्ता आमच्या मोतीबागमध्ये होता, मोतीबागमध्ये होता काही अगोदर, आणि इथं आला आता. अच्छा या ठिकाणी शिवतीर्थ आहे गाईज. हा आपण वरतून बघितलं होतं गाईज, असं काही सीन. अँड गाईज, तर बाकी काही अशी ही जागा होती गाईज. आणि कशी वाटली ही जागा कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. आणि या ठिकाणी पण आहे गाईज असं काही. आणि गाईज बाय द वे, तर असं काही ही जागा होती गाईज. आणि इथं सुशोभीकरण प्रारंभ झालं आहे 1/1/2001. सुशोभीकरण झालं या ठिकाणी 2001 आणि या ठिकाणी पण एक मंदिर आहे गाईज, जे की 2 मंदिर आहे या ठिकाणी. 2 छोटाले मंदिर दिसले गाईज मला. बस बाय द वे बाकी काही इथं बघण्यासारखं तर नाही आहे, जे होतं सगळं आता मला दाखवलं. आणि जालन्यातला हा इतिहास गाईज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड गाईज बाय द वे, तर कसा वाटला आपल्या जालन्याचा इतिहास गाईज कमेंटमध्ये सांगा. आणि ही ती प्लेस गाईज. आता इथून घरी जातो आहे बॅक ब्लॉग. तर मंडळी आपण आता गेलो ब्लॉग शूट करायला. त्याच्यानंतर गाईज मी गेलो माझ्या फ्रेंडकडे, तिकडे थोडा ब्रेक घेतला आणि आता फ्रेंडसोबत परत मार्केटमध्ये आलो आहे. एक छोटंसं वर्क आहे त्यासाठी. अँड सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. एंड सो गाइस बैक इन ब्लॉग. उधर जाने का क्या डाल, अच्छा ठीक है डाल. जय माता दी. क्या बात है. क्या गाड़ी चलाते यार भजो तो सच्चे में परफेक्ट जानते भाई तेरे क्या बोलना यार. जानने वालों को अगर बाइक चलाने आ रहे तो कैसा होगा रे.